नमस्कार मंडळी. काल रविवार झाला आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ एक BMC कडून चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते लहान मुलांसाठी, शालेय मुलांसाठी. तर माझ्या मुलांनी देखील काल त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. शिवडी येथे झाली ग्राउंडमध्ये. आणि इतक्यासाठी सांगतोय की ही गोष्ट वरपर्यंत पोचावी, त्या अधिकाऱ्यांपर्यंत किंवा BMCचे जे कोण हेड असतील त्यांच्यापर्यंत, कडे हे आयोजन होतं. तर ते आयोजन म्हणजे अप टू द मार्क नव्हतं असं म्हणावं लागेल. कारण जेव्हा आपण लहान मुलांसाठी स्पर्धांचं आयोजन करतो त्यावेळेला त्यांच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. माझ्या मते ॲज अ पेरेंट तिथे सर्वजण हेच म्हणत होते आम्ही, की म्हणजे काही आयोजन नव्हतं. मी व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला. भर उन्हामध्ये बसवलं होतं. 1ली ते 5वीची मुलं, लहान मुलं. पाण्याची सोय नाही, म्हणजे खाणं काही नव्हतं. चला ती ठीक आहे, आम्ही पॅरेंट म्हणून देऊ शकतो, पण तिथे जेव्हा ऑर्गनाईज करता तेव्हा तुम्ही या गोष्टी तरी विचारात घ्याव्यात की ग्राउंडमध्ये मुलं बसणार आहेत तर तिथे एक शेड करावी. कारण की दिवसा होती, भर दिवसा तुम्ही ती कॉम्पिटिशन घेता, तर तुम्ही ते केलं पाहिजे होतं. मी काही ब्लेम गेम करत नाही आहे इथे, पण एक फीडबॅक म्हणून माझा हा व्हिडिओ घ्यावा त्यांनी. की जेव्हा म्हणजे हे आता सतत 4 वर्ष मी बघतोय. माझी मुलगी आता 5वीत आहे. गेले 4 वर्ष हे असंच होतं की काही ऑर्गनाईज नसतं चांगलं, शेड नसतं. तर मग आपण एकदा चुकतो तर ती चूक परत रिपीट करू नये याचा प्रयत्न करतो. तर BMC सारखी मोठी ही संस्था आहे, त्यांनी पण हे केलं पाहिजे. जर तुम्ही आयोजन करत आहात तर चांगल्या प्रकारे करा. का तर ती लहान मुलं आहेत. लहान मुलं त्या मातीत बसणार. कार्पेट भले होतं, पण तर म्हणावं तसं नव्हतं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच, शिक्षक धड नव्हते तिथे होते ते. माफ करा मी स्पष्ट बोललो तर तुम्ही ते बघा व्हिडिओ, मी तुम्हाला दाखवतो. कसं ऊन आहे आणि त्याच्यामध्ये ती लहान मुलं बसली आहेत. कोणाला पाणी हवं आहे, पाणी आणि स्नॅक्स वगैरे त्यांनी दिलं मुलांना. पण ते पण कधी, जेव्हा स्पर्धा संपली 2-2.5 तासाच्या नंतर, जेव्हा की पाण्याच्या तरी बॉटल्स त्यांनी सुरुवातीला वाटल्या पाहिजे होत्या, जेव्हा त्यांनी ते पेपर्स वाटले. तर बघा तुम्ही व्हिडिओ आणि तुम्हीच बघा कसं काय होतं ते. शिक्षक कसे बोलत होते. एक आवाज आला आहे शिक्षकांचा, पण एक शिक्षिका होत्या त्यांचा आवाज आहे त्याच्यामध्ये. तर नंतर ते मी जेव्हा शूट करतोय म्हटल्यावरती त्यांनी मग बेटा बेटा म्हणायला लागली लहान मुलांना. अदरवाईज म्हणजे हडस तोडूस करत होते. हे घे ग, हे घे, हे तुझे ते चित्र, हे असं अशा प्रकारे एकदम रूडली म्हणणं तसं बोलत होते. तर बघा तुम्ही व्हिडिओ पुढे आहेच, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ते. चित्र दिल्यावर सर्टिफिकेट घ्यायचंय. अबे थांबा ना, मुझे मिलेगा थांब तू जरा. हे दही चित्र तुझं. मोनी कोण आहे? चुकलं नाही बेटा, चुकलं नाही तर जायचं नाही बेटा. काय डार्क आलं तुला, मी सांगितलं. तर आता तुम्ही व्हिडिओ पाहिलातच. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर अशा चित्रकला स्पर्धांचं किंवा कुठल्याही स्पर्धांचं जर आयोजन करत असाल, स्पेशली लहान मुलांसाठी, तर ते आयोजन व्यवस्थित करा. नाहीतर मग अशा स्पर्धा करूच नका तुम्ही. अशा घेऊ नका स्पर्धा, स्पेशली लहान मुलांसाठी. तर बघू आपण यापुढे कसे
कसं आयोजन असतं त्यांचं ते. धन्यवाद.